म्हणजे एक अत्यंत मोठी आणि एक खूप छान अशी गोड अपडेट आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या सिनेमाचं काल चित्रीकरण किंवा आजही आणि इथून पुढे काही दिवस चित्रीकरण हे पार पडतं आहे। कालचं चित्रीकरण हे अंतरवाली सराटी उपोषण स्थळावरती पार पडलेलं आहे आणि या चित्रपटाचे निर्माते आपल्या समवेत आहेत। आपण त्यांच्याकडनं या सिनेमाच्या विषयीच्या आणखी काही गोष्टी आणि का हा सिनेमा आहे, कशावरती आहे, या सगळ्या गोष्टींच्या बाबत आपण माहिती त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं, काय सांगाल? नमस्ते, मी लेखक निर्माता गोवर्धन दोलताडे। आम्ही संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या नावाचा चित्रपट बनवत आहोत। या चित्रपटाचं काल आम्ही चित्रीकरणाची सुरुवात अंतरवली सराटी येथून स्वतः मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये केली। खूप चांगला प्रतिसाद भेटला आम्हाला त्या ठिकाणी आणि संघर्ष योद्धा, कारण आज मनोज जरांगे पाटलांचा संघर्ष काय आहे हे आज सगळा देश पाहतोय, जग पाहतंय। परंतु या संघर्षाच्या अगोदरची त्यांची पार्श्वभूमी काय होती, कशा पद्धतीने त्यांनी हा संघर्ष लढा उभा केला, हे सगळं समाजापर्यंत येणं गरजेचं आहे। आज पाहतात लोक, परंतु येणाऱ्या नवीन पिढ्या, या पिढ्यांनासुद्धा माहीत पाहिजे की या मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी जो संघर्ष केला हा संघर्ष लोकांपर्यंत म्हणजे माहीत पाहिजे। कारण हा संघर्ष, एवढा संघर्ष सध्या तरी म्हणजे कुणी केलेला नाही एवढा। त्यामुळे या संघर्षाचं कुठंतरी एक गाथा मांडण्यासाठी आम्ही हा चित्रपट बनवतोय। खूप मोठे कलाकार पण या चित्रपटात आम्ही घेतोय। या चित्रपटाची संकल्पना तुम्हाला केव्हा सुचली आणि याचा पोस्टर मला वाटतं तुम्ही उपोषणाच्या दरम्यान अनावर केलं होतं, तर काय तो प्रसंग होता, संकल्पना केव्हा सुचली आणि पुढील वाटचाल काय असणार आहे? संकल्पना म्हणजे आम्ही एकदम सुरुवातीपासून तर पाटलांचा इतिहास आम्हाला माहीत नव्हता, परंतु ज्यावेळेस त्यांचा अंतरवलीतील लाठीचार्ज झाला आणि त्याच्यानंतर जे महाराष्ट्रातून सगळीकडून एक वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिसाद उमटले आणि आम्ही पण त्या ठिकाणी पोहोचलो एक पाठिंबा देण्यासाठी। म्हणून आम्हाला असं वाटलं की आम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतर सगळा त्यांचा इतिहास समजला आणि असं वाटलं की नाही, अशा माणसाचा इतिहास समाजापर्यंत जाणं गरजेचं आहे। आणि कारण तो इतिहास एकट्या समाजासाठी नाही तर सगळ्या गोष्टीसाठी तो इतिहास आणि तो संघर्ष उपयोगाचा आहे। कारण स्वतः पाटलांनी पण आम्हाला सांगितलं की हा चित्रपट कुठल्या एका जातीसाठी नाही तर सगळे चित्रपट बघतील आणि सगळेजण आपापल्या क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीने संघर्ष जर असा केला तर त्या ठिकाणी नक्कीच विजय मिळेल। कारण आम्हाला खूप त्यांनी सपोर्ट केलेला आहे आणि हा चित्रपट नक्कीच राज्यातील, देशातील सर्व जनता पाहणार आहे। आता ज्या पद्धतीचं मनोज जरांगे पाटील यांचं जीवन आहे किंवा त्यांचा जीवनाचा जर का आपण आलेख बघितला तर प्रचंड मोठा आलेख आहे। निश्चितच एक लेखक म्हणून, एक निर्माता म्हणून तुम्ही त्या सगळ्या गोष्टींमध्ये बारकावे शोधलेले असतील। म्हणजे सिनेमाची स्क्रिप्ट काय हे मी तुम्हाला विचारणार नाही, पण त्याची पार्श्वभूमी आणि आत्ताची परिस्थिती यामध्ये कशा पद्धतीचे चॅलेंजेस तुमच्याकडे आहेत चित्रीकरणाच्या दरम्यान? नाही, चॅलेंजेस नक्की आहेत, कारण जे आत्ता संपूर्ण राज्य, देश पाहतोय हे सगळ्यांनी पाहिलेलं, हे दाखवणं म्हणजे चॅलेंज नाही। परंतु ह्याच्या अगोदर जे काही चॅलेंज आहेत ते खूप वेगळी चॅलेंज आहेत, म्हणजे कदाचित ते कुणाला माहीत पण नसतील, कारण ते आम्हाला स्वतः जरांगे पाटलांनी त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्या समाजापर्यंत आत्तापर्यंत कधीच पोहोचलेल्या नाहीत। आणि आम्हाला आनंद आहे की त्या गोष्टी आम्ही समाजापर्यंत, चॅलेंज असलं तरी आम्ही ते म्हणजे पाठवण्याचा प्रयत्न करतोय, दाखवण्याचा प्रयत्न करतोय। हा चित्रपटच इन्सिडेंट तुम्ही सांगू शकाल, म्हणजे तुमच्या स्टोरीला धक्का न लावता की आमचा सिनेमा लोकांनी का बघावा? नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर हा सिनेमा एक संघर्ष काय असतो, कारण प्रत्येकजण म्हणतो मी संघर्ष करतो, परंतु खरा संघर्ष काय असतो हा या चित्रपटातून आम्ही दाखवतोय। कारण या संघर्षाचा, म्हणजे संघर्ष करणारे भरपूर आहेत, परंतु संघर्ष हा विजय मिळवण्यापर्यंत पोहोचवणं हा संघर्ष खूप वेगळा आहे आणि हा आत्ताच्या काळातला म्हणजे माणूस तर नाही करू शकत। आम्ही या चित्रपटातून एकच सांगू शकतो की जरांगे पाटील हे माणूस नसून हे आपल्या समाजासाठी देव आहेत आणि हेच आम्ही चित्रपटातून सांगणार आहोत। आता काही लोक असंही म्हणायला लागलेले आहेत की छत्रपती शिवरायांच्या नंतर जर का मराठा समाजाला एकवटण्याचं काम जर कोणी केलं असेल 2024 या वर्षामध्ये म्हणा किंवा याच्या आधी 8-10 वर्षात, तर ते मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे, असं असंख्य नागरिकांचं म्हणणं आहे, समाज बांधवांचं म्हणणं आहे। तर मग काय आपल्या चित्रपटातून आपण हीच भावना लोकांपर्यंत पुन्हा एकदा नव्या स्वरूपात पोहोचवणार आहात की वेगळी काही कन्सेप्ट तुमच्या डोक्यामध्ये? नाही, वेगळी कन्सेप्ट तर नाही, परंतु लोक जरी तसं म्हणत असले तरी त्यांनी स्वतः म्हणजे महाराजांच्या आशीर्वादाने एक मावळा म्हणूनच त्यांनी काम केलेलं आहे आणि आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने एक समाजासाठी लढणारा खराखुरा मनापासून आणि एक गरीब मावळा काय करू शकतो हे आम्ही दाखवतो। या सिनेमामध्ये कुठले कुठले कलावंत आहेत आणि ते कलावंत आता कशा पद्धतीनं आणि कुठले कुठले रोल याच्यामध्ये करणार आहे, प्रमुख भूमिकेत कोण आहे?
या चित्रपटामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेत रोहन पाटील रोल निभावतोय. त्याच्यानंतर संदीप पाठक आहेत, कारंडे आहेत, जयवंत वाडकर आहेत, सुरभी हांडे आहे. आता कलाकार एवढे आहेत ना की मला एवढे कलाकार नाही सांगता येणार, कारण प्रॉब्लेम असा झाला आहे की आम्ही ज्या कलाकारांना विचारलं ते आम्हाला कुणीच नाही म्हणलं नाही, कारण आम्हाला मानधन घेतलं जे आहे ते रिअलिटी आहे. तुम्ही निर्माते आहात म्हणून हा प्रश्न तुमच्यासाठी मी विचारतो. हा चित्रपट आम्ही खूप बिग बजेट करतोय, जवळपास 8 कोटी बजेटचा चित्रपट आहे. आम्ही बजेटमध्ये कुठं कॉम्प्रोमाइज करणार नाहीत. आणि दुसरी गोष्ट, या चित्रपटाला 4 संगीतकार आहेत जे इंडस्ट्रीमधले टॉप 5 म्हणतो आपण, त्या टॉप 5 मधले 4 तर ह्या चित्रपटाला लाभलेले एक गाणं, आणि ते पण कधी नाही म्हणले नाही, कारण ते इतक्या उत्साहात काम करतायत. कारण जरांगे पाटलांवरती काही गोष्ट करायची म्हणलं की प्रत्येकाला म्हणजे इतका उत्साह, आणि विशेषतः जातीच्या बाहेरचे असले तरी उत्साह आहे. हा अनुभव आला आहे मला. तर आता मराठी इंडस्ट्रीमध्ये हा सिनेमा बेंचमार्क ठरेल का, की जसे हिंदीमधले सिनेमे हे बेंचमार्क ठरतात, ते कोट्यावधींच्या संख्येने गल्ला जमवण्यासाठी यशस्वी होतात. आता इथे फक्त पैसा कमवणं किंवा पैसा लावणं हा हेतू आपला मुळाच नाही आहे, पण करोडो चाहत्यांपर्यंत किंवा करोडो समाज बांधवांपर्यंत हा सिनेमा पोहोचेल इतका उत्कृष्ट सिनेमा निर्मितीसाठी काय काय तुम्ही गोष्टी करणार आहात? नाही, तसं पाहता हा चित्रपट आत्तापर्यंत करोडो लोकांपर्यंत पोहोचलायच. आता तेच आम्हाला आव्हान आहे खरं की एवढ्या करोडो लोकांपर्यंत जर हा चित्रपट येण्यापूर्वी पोहोचत असेल तर आम्हाला ते आव्हान आहे की त्या लोकांची तिथं निराशा नाही झाली पाहिजे, त्या पद्धतीने तो चित्रपट झाला पाहिजे. आणि निश्चितच आजपर्यंत जसं म्हणजे जरांगे पाटलांचं रेकॉर्ड जसं त्यांचं वैयक्तिक ह्या लेवलला झालेलं आहे, तसं त्यांचा हा चित्रपट नक्कीच अजरामर राहील आणि हा एक रेकॉर्ड ब्रेक फिल्म असेल. कारण येणाऱ्या नवीन पिढ्या 100 वर्षानंतर सुद्धा हा चित्रपट जरांगे पाटलांचा काय इतिहास आहे हा नक्कीच त्यावेळेचे लोक पाहतील. आणि खरंच आम्हाला पण एक अंदाज आहे की हा चित्रपट एक रेकॉर्ड तोडणारा चित्रपट असणार आहे. स्वतः पाटील पण तसं बोललेत. मला काय वाटतं, तुम्ही जाणार सिनेमा बघायला? हो, जरांगे पाटलाचा पिक्चर 100% बघणार आम्ही. आणि जाणार का फॅमिली घेऊन? माझ्यासोबत मी माझ्या 10 मित्रांना फ्रीमध्ये दाखल. तुम्ही तिकीट खर्च? मी माझ्या सव खर्चातून जरांगे पाटला प्रेम म्हणून मी माझ्या लेकरा बाळा सगत आणि माझ्या फॅमिली सहित सगळ्यांना आणि माझ्या जे काही पाहणार नसतील त्यांना सुद्धा म्हणणार की जरांगे पाटलाचा पिक्चर पहा, आणि मी त्यांचा सहखर्च करेल. अच्छा, म्हणजे स्वखर्चातून सिनेमा दाखवण्यासाठी देखील इकडे काही बांधव तयार आहेत. आणि दादांचंही आपण म्हणणं ऐकून घेऊयात. काय वाटतं दादा तुम्हाला, हा सिनेमा बघण्यासाठी महाराष्ट्रातील समाज बांधव प्रेक्षागृहात गर्दी करतील? सगळ्यात महत्त्वाचा असा विषय आहे की मनोज दादांना बडेजाव आवडत नाही. म्हणजे जेव्हा ही स्क्रिप्ट यांना स्टोरी जी घ्यायची होती तर मनोज दादांचं लक्ष फक्त मराठा आरक्षण हा विषय होता. पण जसं आता यांनी सांगितलं, यांचं म्हणणं होतं की दादा तुमचा जो मागचा इतिहास आहे, आज 29 ऑगस्ट नंतर लोकांना सगळं तर माहीत झालेलं आहे काय आहे, पण तुम्ही तुमचं बालपण, तुमचा जन्म कुठला, बालपण कसं गेलं, काय गेलं, हे जे तुमचं जे लोकांना कारण आता तुम्ही सेलिब्रिटी झाले, तुम्ही जागतिक, म्हणजे आज जो बायडन जो आहे अमेरिकेचा त्याची एवढी पॉप्युलरिटी नाही जेवढी मनोजदादा जरांगेंची आहे. तर प्रत्येकाला उत्सुकता आहे मनोजदादांविषयी जाणून घेण्याची. तर ती पिक्चर स्वरूपात, आणि यांनी बरेच यशस्वी पिक्चर केलेले आहेत आणि फार चांगले यांचे गीत पण आलेले आहेत. तर मनोजदादांना म्हणजे मनोजदादांचा इतिहास हा जनतेसमोर यावा आणि अजून मनोजदादांचं हे व्हावं अशी सगळ्यांची इच्छा आहे. तर ते मनोजदादांना बडेजाव आवडत नाही, पण हा पिक्चर स्वरूपात एकदम सुंदर असं यांनी निर्माण करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि लवकरच आम्ही सर्व समाज बांधव, जसं एक मराठा लाख मराठा होतं, एक मराठा कोटी मराठा झालं, एक जरांगे कोटी जरांगे झाले, तसे कोटीच्या संख्येने ह्या पिक्चरला सर्व समाज बांधवांनी यायचं आणि सर्व जाती धर्माचे, कारण आम्ही म्हणजे सर्व जाती धर्माचा आम्हाला पाठिंबा आहे, तर सर्व समाज बांधव त्या पिक्चरला जातील. सर, मला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो. आपल्याकडे जर आपण सिनेमा इंडस्ट्रीमध्ये पाहिलं, बॉलिवूड, टॉलिवूड आणि आपलं मराठी, तर साऊथचे जे सिनेमे आहेत ते सिनेमे या धर्तीवरती बनतात. म्हणजे जसं आज आपण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे टायटल, कॅची टायटल जे आपण कॅप्चर केलेलं आहे आणि त्या माध्यमातून सिनेमा बनवत आहात, तशा पद्धतीचे सिनेमे किंवा तसा पॅटर्न हा साऊथकडे बघायला मिळतो. आणि सिनेमे जरी साऊथमध्ये तयार होत असले तरी ते संपूर्ण जगभरात नावलौकिक करतात. बरोबर. मग कदाचित हा पॅटर्न पहिल्यांदा मराठीमध्ये येतो आहे का, संघर्ष योद्धा या नावाने, जो साऊथमध्ये आतापर्यंत फॉलो केला जात होता? प्रश्न विचारला, बरोबर विचारला. मला सुद्धा हा प्रश्न पडला होता की साऊथ पॅटर्न सध्या राज्यभर, देशभर, जगभर चालतोय. आणि त्याच अनुषंगानं या चित्रपटाला मी जवळपास 50% टीम
साऊथची जोडलेली. क्या बात आहे. म्हणजे हो. त्याचं मेकिंग पण म्हणजे त्याच पद्धतीने मेकिंग पण होणार. त्या पद्धतीने होणार आहे. आता जी गर्दी आहे पाठीमागं आपल्या जी मुंबईला आपली सगळी समाज निघालेला आहे, त्या गर्दीमध्ये सुद्धा आमची टीम आता काम करते. म्हणजे एवढ्या गर्दीमध्ये ते 40-40 किलोचे कॅमेरे खांद्यावर घेऊन आता काम चालू आहे त्यांचं. म्हणजे हे काम साऊथवाले लोक खूप चांगल्या पद्धतीने करतात. आणि मला सुद्धा असं वाटतं की हा चित्रपट मी फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, तर पूर्ण जगात हा चित्रपट जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जसं आज सगळं सरकार घाबरलं आहे की नाही आता काहीतरी करावं लागेल, तशा पद्धतीने आमची इंडस्ट्रीत सुद्धा सगळीकडे विचार चालला की ह्या चित्रपटाला जर नाही थिएटर भेटले तर आपलं थिएटरचं काही खरं नाही. त्यामुळे आम्हाला सध्या तरी त्यांनी 2,500 शोचं शब्द दिला आहे. 2,500 शो तुम्हाला आम्ही पर डे देऊ. बरं, एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटेल की जी रेकॉर्ड तोड सभा अंतरवाली सराटी इथे झाली होती आणि त्याचे असंख्य रेकॉर्ड्स झाले होते. मग त्यामध्ये सांगण्यात आलं की CRच्या प्लस तिकडे मराठा बांधव, मराठा समाज हा एकवटलेला होता. ते सगळ्यात मोठं चॅलेंज असणार आहे शूटिंगच्या दरम्यान. ते चॅलेंज तुम्ही VFXनी करणार आहात की ॲक्च्युअल तेवढा मॉब तुम्ही परत एकदा जमवण्याचा प्रयत्न करणार? CRच्या नाही ते 2 CRच्या पुढं गर्दी होती, कारण आमचे त्यावेळेस 7 ड्रोन आणि 3 कॅमेरे तिथं काम करत होते. ऑलरेडी आम्ही ते शूटिंग एवढं म्हणजे भयानक करून ठेवलं आहे की म्हणजे तसं शूटिंग कुणाकडेच नसेल. असं शूटिंग आम्ही सुरुवातीच्या काळापासून ते सभा संपेपर्यंत आम्ही ते सगळं शूटिंग करून घेतलं, कारण एवढं शक्य नाही, कुणीच करू शकत परत तेवढा मॉब नाही करू शकत. तर मंडळी, संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा सिनेमा काही दिवसांमध्ये आपल्या 26 क्या बात आहे. म्हणजे चित्रीकरणाच्या दरम्यानच तारीख जाहीर करण्यात आलेली आहे 26 एप्रिल 2024. 26 एप्रिल 2024 या दिवशी महाराष्ट्रातल्याच नाही तर देशभरातल्या शेकडो हजारो थिएटर्समध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. आणि या सिनेमासाठी जे काही चॅलेंजेस आहेत त्या सगळ्या चॅलेंजेस निर्माता आणि टीमच्या वतीनं पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण त्यांना विचारलेला होता की जी 14 तारखेची सभा पार पडली त्या सभेमध्ये जो मॉब होता किंवा जे समाज बांधव एकवटलेले होते तेवढे समाज बांधव तुम्ही परत एकदा चित्रीकरणाच्या दरम्यान एकवटणार का, त्यांना बोलवणार का, हा त्या महत्त्वाचा प्रश्न आपण त्यांना केलेला होता. तर त्याचं उत्तरही त्यांनी अत्यंत समर्पक दिलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं की आम्ही ऑलरेडी ती सगळी तयारी करून ठेवलेली आहे. सिनेमासाठीचे लागणारे शॉट्स हे आम्ही ड्रोनच्या माध्यमातून रेकॉर्ड्स करून ठेवलेले आहेत आणि ते शॉट्स आम्ही आता सिनेमामध्ये वापरणार आहोत. तर अशा पद्धतीनं हा सिनेमा निश्चितच एक बेंचमार्क ठरेल. साऊथच्या पॅटर्ननुसार हा सिनेमा खूप प्रचंड गाजेल अशी सगळ्यांना आशा आहे, निर्मात्यांना आशा आहे. तर हा सिनेमा निश्चितच मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावरचा एक अप्रतिम असा सिनेमा असणार, यात शंका नाही. तर म्हणजे हा सिनेमा तुम्ही आवर्जून जाऊन बघा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बघत राहा आपले सगळे प्लॅटफॉर्म्स. थँक्यू सो मच.